पुढच्या बातमीकडे जाऊयात। मुंबईच्या प्रतीक्षानगरमध्ये बेस्टच्या भाडे तत्वावरील बसेस बंद आहेत। मातेश्वरी या खासगी कंपनीच्या बसेस आहेत या, ज्या बंद ठेवल्या गेल्यात। पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे चालक वाहकांनी हा निर्णय घेतलाय। बेस्टने कायमस्वरूपी कामावर घेण्याची मागणी चालक वाहकांकडून केली जाते। कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मात्र या सगळ्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। आता या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेत त्यांच्याशी। शिल्पा, सध्या नेमकी काय परिस्थिती तिथे आहे आणि प्रवाशांचं मुख्य म्हणजे काय याच्या मागे म्हणणं आहे? नक्कीच रिद्धी, आज जर पाहिलं तर सोमवारी काल सुट्टी होती आणि आज अनेक नागरिक हे कामावर येत असतात। अनेकांची वर्दळ पाहायला मिळते। मात्र आज प्रतीक्षानगर बस डेपोसह वडाळा बस डेपो असेल किंवा इतर सायन अंधेरी बस डेपो असेल, प्रत्येक बस डेपोमध्ये भाडे तत्वावरील ज्या बस आहेत त्या बसने स्ट्राईक पुकारलेला आहे, बंद पुकारलेला आहे। कायमस्वरूपी आम्हाला कामावर घ्या, पगार वेळेवर होत नाही, त्या अनुषंगाने हा संप पुकारण्यात आलेला आहे। सध्या मी प्रतीक्षानगर बस डेपो मध्ये उभी आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता हा बस डेपो आहे आणि यामध्ये मातेश्वरी या खासगी कंपनीच्या ज्या बसेस आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। पगार वेळेवर दिले जात नाहीत, शिवाय कंपनीने कायमस्वरूपी कामावर घ्यावे या मागणीसाठी या बस बंद करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे आपण पाहिलं तर अनेक प्रवासी या बस डेपोच्या बाहेर उभे आहेत, ताटकळत उभे राहिलेले आहेत बस वेळेवर येत नसल्यामुळे। मात्र बेस्ट जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने कायमस्वरूपी जे कामगार आहेत, स्वमालकीच्या बस चालक आहेत किंवा जे इतर कामगार आहेत त्यांना कामावर बोलवलेलं आहे आणि त्यामुळे इथे बस सुरळीत सुरू आहेत। मात्र ज्या खासगी बसेस आहेत मातेश्वरी, त्यांनी हा संप पुकारल्यामुळे आपण जे प्रवासी आहेत ते बघू शकतो, ताटकळत उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच 7 वाजल्यापासून इथे प्रवासी उभे आहेत। प्रवाशांचा पूर्णपणे हाल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या बेस्ट प्रशासनाच्या ज्या स्वतःच्या मालकीच्या बसेस आहेत त्यांचे जे ड्रायव्हर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना कामावर बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या प्रवाशांचे जे हाल होत आहेत त्यातून सुटका होणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आपल्यासोबत या ताई देखील आहेत। ताई, कधीपासून इथे उभे आहेत, बसची वाट बघतायत? मी आले 15 मिनिटं झाले, 15-20 मिनिटं झालं, अजून बस नाही। पण हे रोजचंच आहे, आजचं नाहीये। आणि बस एक आली की परत 20 मिनिटांनी येते आणि आम्हाला लेट होतो मग, आणि पुढे मग आता इथेच भरून जाते, पुढे खूप प्रॉब्लेम होतो, मग भांडणं बसमध्ये सगळं चालू राहतं, मग असं आहे। नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर आजचा जो संप पुकारण्यात आलेला आहे तो पगार वेळेवर मिळत नाही किंवा आम्हाला कायमस्वरूपी कामावर करा या मागण्या आहेत। या मागण्या जर पूर्ण होत असतील तरच आम्ही कामावर रुजू होऊ, असं देखील कंत्राटी कामगारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सामान्य प्रवाशांना मात्र या सगळ्याचा मोठा फटका बसतोय असंच म्हणावं लागेल। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी, 3 वर्षामध्ये बेस्टचे 800 पेक्षा जास्त चालक बडतर्फ झालेत। बेस्ट उपक्रमामध्ये बस चालकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसतंय। बेस्ट प्रशासनाकडून अशा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय। सर्वाधिक बडतर्फच्या कारवाया या भाडे तत्वावरच्या चालकांवर झाल्यात। 2192 चालकांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई झाली आहे।